सुसंस्कृत आणि प्रागतिक महाराष्ट्राच्या नावाला काळिमा फासून सरकारच्या अब्रूचे धिंडवडे काढणारी संतापजनक घटना समोर आली आहे। एका गर्भवती महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने जन्म होण्याआधीच बाळाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। इतकंच नाही तर अंत्यसंस्कार करण्यासाठी बाळाला कापडी पिशवीत भरून नाशिक ते मोखाडा असा 80 किलोमीटरचा प्रवास करण्याची वेळ पीडित दाम्पत्यावर ओढवली आहे। पालघरच्या मोखाडा तालुक्यातील जोगलवाडीत ही घटना घडली आहे। या निमित्ताने महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेची लक्तर वेशीवर टांगली गेली आहे का असा प्रश्न निर्माण झालाय। पालघर जिल्ह्यात बुलेट ट्रेन किंवा वाढवण बंदरासारखे मोठे प्रकल्प येत असताना सामान्य गर्भवती महिलेला वेळेवर उपचार न मिळण्याची घटना प्रत्येकाची मान शर्मेना खाली घालणारी आहे। सखाराम आणि अविता कंवर हे दाम्पत्य वीटभट्टीमध्ये मजूर म्हणून काम करतात। आर्थिक स्थिती जेमतेम असल्याने त्यांच्याकडे ना पक्क घर आहे ना गाडी। 26 वर्षीय अविता या गर्भवती होत्या। मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास त्यांच्या पोटात कळा येऊ लागल्या। तातडीने रुग्णवाहिका मिळावी म्हणून त्यांनी 108 या नंबरवर फोन केला, परंतु तेव्हा ॲम्ब्युलन्स उपलब्ध नव्हती। रात्रभर कळा सोसल्यानंतर अविता यांनी रुग्णवाहिकेसाठी सकाळपर्यंत वाट पाहिली। सकाळी 9 वाजता त्यांनी पुन्हा फोन केला, परंतु तरी सुद्धा ॲम्ब्युलन्स मिळाली नव्हती। दुपारी 12 वाजेपर्यंत वाट पाहून सुद्धा ॲम्ब्युलन्स न आल्यामुळे अविता यांनी मिळेल त्या वाहनाने रुग्णालयापर्यंत पोहोचण्याचं ठरवलं। जवळच्या खोडाळा आरोग्य केंद्रात अविता यांना उपचारासाठी आणण्यात आलं। तिथे ना उपचार झाले ना दुसऱ्या रुग्णालयात नेण्यासाठी ॲम्ब्युलन्स मिळाली। तेव्हा दुसऱ्या एका केंद्रातून रुग्णवाहिका मागवण्यात आली आणि मोखाड्यात महिलेला उपचारासाठी हलवण्यात आलं। पहाटे 3 वाजता पोटात कळा येत असल्याचं सांगणाऱ्या गर्भवती महिलेला 14 तासानंतर ग्रामीण रुग्णालयात उपचार मिळूनही ज्याची भीती होती तेच घडलं। उपचार न मिळाल्यामुळे अविता यांच्या पोटातच बाळाचा मृत्यू झाला। अंगाचा थरकाप उडवणारा प्रसंग सांगताना आणि आठवताना अविता हदरून गेल्यात। ताई, किती वाजेपासून तुमच्या पोटात दुखायला लागलं? 3 वाजेपर्यंत। रात्री 3 वाजेपासून? रात्री 3 वाजेपासून ना? आणि मग दवाखान्यात तुम्हाला ॲम्ब्युलन्स मिळाली नाही का वेळेवर? नाही। अच्छा, हे गाडीच नाही पाठवली ना। कोणी गाडी नाही पाठवली? आशानं। हां हां। आणि मग नंतर खोडाळ्यात गेल्यावर तुम्ही काहीतरी 12:30 दरम्यान खोडाळ्यात गेले, तिथे तुम्हाला काही इलाज झाले का तुमच्यावर काही? तिथं 1.5 तास लावलं ना। अच्छा, 1.5 तास. त्यावर जिवंत होता। मोखाड्यात गेलो तर डॉक्टरना 3 टाइम तपासला तर सांग बाळ वारला। मग तिथून तुम्हाला कुठं नाशिक नेला का? नाशिकला। बाळाचा पोटातच मृत्यू झाल्यानंतर आईला वाचवण्यासाठी तिच्या कुटुंबियांनी नाशिकला नेऊन शस्त्रक्रिया केली। तिथे आई वाचली, परंतु मृत्यू झाल्यानंतर जी फरफट बाळाच्या वाट्याला आली ते ऐकून कुणाच्याही तळपायाच्या मस्तकाला जाईल। मृत बाळाला अंत्यसंस्कारासाठी घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी असताना रुग्णालयाने ना ॲम्ब्युलन्सची सोय केली ना खाजगी वाहन उपलब्ध करून दिलं। वीटभट्टीत काम करणाऱ्या सविता कंवर आणि सखाराम कंवर यांनी मृत बाळाला पिशवीत गुंडाळलं। नाशिक ते जोगलवाडी असा 80 ते 90 किलोमीटरचा प्रवास एसटीने करत कंवर दाम्पत्याने घरी येऊन बाळावर अंत्यसंस्कार केले। आरोग्य केंद्रात वेळेवर उपचार का मिळत नाहीये असा प्रश्न केल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना बोलावलं। त्यानंतर पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप मृत बाळाचे वडील सखाराम कंवर यांनी केलाय। तिथं आम्ही गेलो किती वाजता? 12 वाजता आम्हाला इथून पाठवला। इथून 12 वाजता आम्हाला प्रायव्हेट गाडी दिली। दुखायला किती वाजता लागलं होतं बाईच्या पोटात? हा, बाईच्या पोटात दुखायला कधी लागलं? 3 वाजेपासून तिच्या पोटात थोडं। मग तू काय ॲम्ब्युलन्स वगैरे कुणाला 9 सांगितलं? वाजेपासून जाऊन सांगलं। 12 वाजता गाडी दिली प्रायव्हेट। प्रायव्हेट गाडी दिली बरोबर। त्यांनी गाडी दिली, आम्ही खोडाळ्यात गेलो तर त्यांनी 1.5 तास तिथं ठेवली। म्हणा तुम्हाला ठेवायचं नाही, तुम्हाला उपचार नाही होतं म्हणा, खोडाळ्यात ठेवू नका ना, बरोबर ना? खोडाळ्यात ठेवू नका। मग त्यांनी उपचार नाही केला आणि त्याच्यावर मग मी शिव्या दिल्या दोन्ही। पोलीस आलं, 2 जण मला मारहाण केली। मला मारलं तिथं पोलिसांनी। मग तिथून मला मोखाडला पाठवला। मोखाडला पाठवले बरोबर। मोखाडला पाठवले बरोबर। बाळ मोखाडला गेलो तर बाळ पोटातच गेलाय। मग तिथून नाशिकला पाठवला। मग नाशिकला 1:30 वाजता कशी तरी सोडवली ती ना, ती जाती। मग असं यांनी करायचं नाही ना खरी। मग बाळाला इथं नाही असं यांनी नाही करायला पाहिजे। खरी बात आहे का नाही? टाइम तुम्ही गाडी देत नाही तर ते काय तुम्ही आशा येत नाही ते काय काम आहे का?
ते बाळ तू किती वाजता घेऊन आला? हा? ते बाळ तू पिशवीत कसं काय आणलं? पिशवीत आणला तिथून नाशिकहून. तरी पण ॲम्ब्युलन्स नाही दिली का? नाही ॲम्ब्युलन्स नाही दिली त्यांनी. पिशवीत आणला इथं आणून दफन केलाय. आणि परत काल गेलो, परत काल नाही तिला गाडी दिली, काल परत बसनं तिला घेऊन आली. गर्भवती महिलेच्या पोटात बाळाचा मृत्यू होणं आणि त्यानंतरची ससे होलपट या सगळ्या प्रकरणावर जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष चौधरी यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. एवढी मोठी संतापजनक घटना घडल्यानंतर सुद्धा आरोग्य विभागाला त्याचं गांभीर्य नाहीये. उलट वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कातडी बचाव धोरण स्वीकारल्याचं दिसून आलं. तिचं पोटात दुखणं सुरू झालं की तिचे सासरे स्वतः आले होते की बाईच्या पोटात खूप दुखतंय. मग अशाने परत तिला आमच्या खोडा प्राथमिक घेऊन गेले. तेव्हा तिचं बाळाचे ठोके डॉपलरने चेक केले होते. मशीन आपल्याकडे डॉपलर मशीन. तर त्या प्राथमिक वर्गाच्या डॉक्टर मशीननी तिचे बाळाचे ठोके काहीच लागत नव्हते. बाळ ॲक्च्युली आयएफडी होता आणि ब्रीच होता. म्हणून आमच्या डॉक्टरांनी ती ग्रामीण रुग्णालय मोखाड्याचे महाले डॉक्टरांशी संपर्क साधला. तर सर म्हणले की माझ्याकडे पाठवा, मी परत त्यांना रिचेक करतो. त्यांच्याकडं तिथं रिचेक करायला ती परत पेशंट खोड्यावरून मोखाडा येथे संदर्भित करण्यात. सर, मृत अर्भकाला जेव्हा नाशिकवरून इथे आणण्यात आलं त्यावेळेस शववाहिनी उपलब्ध झाली नाही असंही आरोप होतो, याबाबत काय सांगाल? सर, ते नाशिकचा रिपोर्ट आम्हाला अजून अप्राप्त आहे आणि मला असं वाटतं की त्यांच्याकडे पण शववाहिका प्राप्त झाल्या असतील. आमच्याकडे आमच्या जिल्ह्यामध्ये 5 शववाहिका प्राप्त झाल्या आहेत आणि आम्ही आमच्या वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या 5 शववाहिका आम्ही दिलेल्या आहेत. यानंतर आमच्याकडे कुठेही असं शववाहिकेची म्हणजे गरज असेल तर ती पण आम्ही आमच्या कॉल सेंटरवरून मात्र आमच्या जे काही नंबर दिलेत त्या नंबरवर फोन करून ती आमची शववाहिका उपलब्ध होईल. कदाचित नाशिकच्या लोकांनी ती गाडी त्यांना गिव्ह केली असती तर कदाचित हा मॅटर तेवढा तो इन्सेन्सिटिव्ह नसला. या प्रकरणामध्ये ज्या ज्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केला त्यांच्यावर आणि ज्या पोलिसांवर आरोप झाले त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार सुनील भुसारा यांनी केली आहे. हा सर्व व्यवस्था कशासाठी आहे, यंत्रणा कशासाठी आहे? एवढ्या गाड्या मागच्या काळामध्ये आपण शासनाला दिलेल्या आहेत. या भागामध्ये प्रत्येक PSCला एक नवीन ॲम्ब्युलन्स आपण दिलेली आहे. असं असताना सर्व व्यवस्था असताना सुद्धा फक्त अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळं या कुटुंबावर ही वेळ आलेली आहे आणि अतिशय दुःखदायक हा सर्व प्रकार या ठिकाणी घडला आहे. माणुसकीला कायम फासणारी गोष्ट आहे. याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी या निमित्ताने मी करतो. राज्याचे नेते रोहित पवार साहेबांनी सुद्धा ही दखल घेतलेली आहे. या कुटुंबाबरोबर त्यांनी सांत्वना करण्यासाठीच्या सर्व बाकीची व्यवस्था आम्हाला करायला सांगितलेली आहे. परंतु शासन नेहमीच मागच्या 7 महिन्यामध्ये 4थी-5वी घटना आहे. या पालघर जिल्ह्यामधला एकंदर आरोग्य यंत्रणा हीच व्हेंटिलेटर आहे असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. त्याचबरोबर त्याला पोलिसांनी मारहाण केली. आपल्या पत्नीला वेळेत उपचार करावा म्हणून त्यांनी त्यांनी तिचा आरडाओरडा केला असेल का तिला लवकर न्या, तिला त्रास होतोय, एखाद्या पती जेव्हा आपल्या पत्नीबद्दल ही गवाया करत होता तेव्हा तिथल्या डॉक्टरांनी पोलिसांना पाचारण केलं आणि 2 पोलिसांनी येऊन याला मारहाण केली तिच्या नवऱ्याला, मिस्टरांना. ही कुठली पद्धत आहे?